श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी हा महिना कसा राहणार आहे. 2026 येत आहे आणि 2026 आपण स्वागत करणार आहोत. या नवीन वर्षातील प्रथम महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचं प्लॅनिंग करायचंय. हा सर्वात प्रथम सल्ला तुम्हाला देते आणि कुठलं प्लॅनिंग करायचंय किंवा कशा पद्धतीने करता येऊ शकतं याबद्दलची संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तुमच्या राशीप्रमाणे चंद्र राशीप्रमाणे माहिती समजून घेतोय, त्यामुळे नक्की संपूर्ण व्हिडिओ समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तुमची कर्क रास आहे. कर्क राशीच्या जातकांना 2026 या नूतन वर्षाच्या प्रथम मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन माहितीला सुरुवात करते. प्रथम भावापासून आपण माहितीच जाणून घेत असतो. प्रथम स्थान म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. लग्न स्थानामध्ये कर्क रास येते. चंद्राची ही रास आहे, त्यामुळे शीतल समतोल असा स्वभाव आणि तितकाच धार्मिक, तितकाच तापट, तितकाच मायाळू अशा सगळ्याचं संमिश्रण करून तयार झालेली रास म्हणजेच चंद्र रास, कर्क रास. तर या राशीला तुम्हाला सध्या या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीमध्ये गुरुदेवतेचं गोचर 12व्या घरात आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या राशीला राशी स्वामी चंद्रदेव जे दर 2.25 दिवसांनी परिवर्तित होतात, अनेक शुभ अशुभ योग करतात आणि त्या पद्धतीने तुमचं दिनमान सुरू होतं. तुम्हाला संपूर्ण महिन्यातील या महिन्यामध्ये व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने चतुष्ग्रह योग अत्यंत शुभ फळे देणारा असणार आहे आणि त्यामुळे व्यक्तिमत्व उंचावणारं, आत्मविश्वासाने भरलेलं, नियोजन करायला लावणारं अशा पद्धतीने आहे. म्हणून सांगितलं की तुम्हाला या महिन्यात कार्याचं नियोजन करायचं आहे. मग तुम्ही जे कार्य निवडलेलं आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही काम करता त्या कामामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च पदे अधिकार प्राप्त करून देणारी स्थिती केंद्रातील चतुष्ग्रह योगांमुळे होणार आहे. म्हणून व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने अत्यंत शुभ आणि सुंदर महिना असणार आहे. धनस्थानाकडे जाऊयात. कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्यात कशा पद्धतीने मिळेल. कुटुंब स्थानाकडे जाऊयात. कुटुंब सौख्य पाहताना प्रथम सांगू इच्छिते, या ठिकाणी सिंह रास येते, या ठिकाणी केतुदेव उपस्थित आहेत. केतुदेव या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावणार आहेत. ते म्हणजे तुमच्या कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी तुमच्याकडनं अथक परिश्रम करून घेणार आहेत. हा संपूर्ण महिना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींना समजून घेण्यासाठी, नात्याला जोडण्यासाठी, नात्याला एकत्रित करण्यासाठी तुमचा खूप मोठा संघर्ष किंवा खूप मोठा प्रवास त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणारा असणार आहे. या स्थानावरून आपण गुंतवणुकी सुद्धा पाहतो आणि त्या दृष्टीने मात्र सप्तम भावातील रविदेव जे तुमच्या धनस्थानाचे अधिपती होतात ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी करायला लावतील. परदेशात, परराज्यात तुमचा व्यापार घेऊन जायला लावतील किंवा त्या संदर्भातील कामे मार्गी लावून देतील. अर्थात या सर्व कालावधीमध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या कार्यक्षेत्राला उंचावणारी स्थिती आहे आणि त्यातनं मोठे लाभ प्राप्तीचे सुद्धा संकेत या महिन्यामध्ये येणार आहेत. केतुदेवांची थोडीशी उपासना करणं आवश्यक आहे, कारण त्यामध्ये सुद्धा ते अडचणी आणू शकतात. म्हणून व्हिडिओच्या शेवटी आपण उपासना समजून घेऊ, तेव्हा केतुदेवांची उपासना तुम्हाला समजेल. राशी पत्रिकेतील तृतीय भाव फार महत्वपूर्ण ठरतं. यावरून आपण कीर्ती, प्रसिद्धी आणि त्याचबरोबर पराक्रम आणि परिश्रम सुद्धा पाहतो. या ठिकाणी येणारी कन्या राशी, बुधदेवांचं गोचर सप्तम भावातनं होईल 14 तारखेनंतर. मिड जानेवारी नंतर अर्थात दुसऱ्या पंधरवड्यानंतर तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष बदल, परिवर्तन हे होणारच आणि तुम्हाला यशदायी स्थिती आहे. म्हणजे नामांकन प्राप्त होईल. ग्राफिक, इंटरनेट किंवा AI संदर्भातलं तुमचं काम आहे, फॅशन डिझायनर म्हणून काम करता, तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम स्थिती, परिश्रमातनं लाभाची स्थिती संपूर्ण महिना दिसून येतोय. त्याचबरोबर चतुर्थ भावाकडे जाऊया. चौथं घर कशाचं आहे? वास्तू आणि वाहन सुखाचंच फक्त आहे का? नाही, सर्व प्रकारचे सुखे सुद्धा आपण या ठिकाणावरून पाहतो. या ठिकाणी तुळ रास येते. शुक्र देवतेची रास. शुक्रांचं गोचर 12 तारखेनंतर परिवर्तित होणार आहे. शुक्रदेव तुम्हाला 12 तारखेनंतर विशेष चांगली फळे देतील, कारण ते केंद्रातनं गोचर करतील. कुठलाही शुभ ग्रह, कुठलाही पापग्रह जेव्हा केंद्रातनं गोचर करतो त्यावेळेस विशेष चांगली फळे देतो, तुमच्या महत्वाकांक्षा उंचावतो, महत्वाकांक्षेमध्ये वाढ देतो आणि त्या अनुषंगाने तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम प्रकारे काम करू शकता. जो व्यक्ती महत्वाकांक्षी आहे तो यशाकडे निश्चित जातो, असं माझं स्वतःचा अनुभव किंवा मत आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यातलं ज्ञान तुम्हाला आहे, ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय
अनेक उच्च पदे तुम्ही भूषवताय, तर तुम्हाला त्या कार्यक्षेत्रामध्ये वाव मिळणं, न्याय मिळणं त्या कामाला, हे उत्तम फळ तुम्हाला या संपूर्ण महिन्याभरात दिसून येते. वास्तू खरेदी करायची आहे, वाहन खरेदी करायचंय, तर यासाठी सुद्धा शुभयोग आहेत. नक्की प्रयत्न करा, तुम्हाला संकल्पित वास्तू प्राप्त होऊ शकते. वाहन खरेदीसाठी मी प्रामुख्याने सांगू इच्छिते, आधुनिक पद्धतीचं आणि अगदी सुंदर सुबक तुम्हाला हवं असं वाहन तुम्ही घेऊ शकता. या महिन्यात प्लॅनिंग करायचं आहे, तर पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला त्या प्लॅनिंग करायचं त्याचं, आणि तिसऱ्या चौथ्या आठवड्यामध्ये तिची खरेदी करायची आहे. जाऊयात. पंचम स्थान अत्यंत महत्वपूर्ण स्थान म्हणून ओळखलं जातं. त्रिकोण स्थान ते आहे. यावरनं आपण शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय अशा 3 प्रमुख गोष्टींचा विचार करतो, माहिती घेतो, किंवा तुमच्या स्वभावामध्ये सातत्याने मूड स्विंग होत असतील तरी सुद्धा आपण हे पंचम स्थान पाहतो बरं का. म्हणजेच या महत्वपूर्ण स्थानाची माहिती देताना प्रथम सांगू इच्छिते, शिक्षण घेणाऱ्या वर्गाला अत्यंत श्रेष्ठ कालावधी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे मंगळदेव उच्चचे होत आहेत. तुम्ही मेडिकल क्षेत्रातलं कुठलंही काम करताय, मेडिकल क्षेत्रातलं कुठलंही शिक्षण घेऊ इच्छिताय, तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी आहे. तुम्ही सर्जन विभागामध्ये काम करताय किंवा शिक्षण घेताय, तर त्यासाठी सुद्धा सुंदर आणि उत्तम कालावधी आहे. गणितशास्त्र, विज्ञान या विषयांवरती तुम्ही बारकाईने अभ्यास करू शकणार आहात, आणि त्यातनं सुद्धा अर्थार्जन प्राप्त करून देणारी स्थिती भविष्यात तुम्हाला निर्माण होईल. असे सुंदर ग्रहमान मंगळ देवतेच्या कृपेने पुढील 1.5 महिना होणार आहेत. मग हा कालावधी सुरू होत आहे 15 डिसेंबर पासून. त्यामुळे 15 डिसेंबर पर्यंत तुम्हाला थोडासा अभ्यासामध्ये अस्थिरता असू शकेल, परंतु तदनंतर मात्र शुभ योग आहेत. याबरोबर संतान सुख सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. संतती योग पाहताना मात्र दाम्पत्यांची पत्रिका मी हाताळते किंवा हाताळावी अशी मी तुम्हाला विनंती करेल, कारण त्यानुसारच आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेऊ शकतो की संततीसाठी प्लॅनिंग करायचंय की नाही. त्यामुळे संतती सौख्य फक्त आपण यानुसार पाहूयात, आणि त्या दृष्टिकोनातून उत्तम योग आहेत. राशीपत्रिकेतील पंचमावर्ण प्रणय पाहिला जातो. ज्यावेळेस पंचमेश उच्चीचा होतो आणि सप्तम भावातनं गोचर करतो, त्यावेळेस इगो क्लेशेस येतात. म्हणजेच पंचम स्थानाचा अधिपती सप्तमातनं गोचर करणार आहे. 15 तारखेनंतर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत किंवा तुमच्या प्रेमसंबंधातील, नातेसंबंधातील प्रत्येक व्यक्तींसोबत चर्चा करताना तुमचा इगो मध्ये आला नाही पाहिजे, किंवा त्यांचा इगो सांभाळला गेला पाहिजे. या 2 गोष्टींकडे जर विशेष लक्ष दिलं तर नक्कीच तुमचं नातं दुभंगणार नाही, तुटणार नाही. राशीपत्रिकेतील 6ष्ठ भावाकडे जाऊयात. 6वं घर काय दर्शवतं? 6वं घर हे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा त्या संदर्भातील कामे दर्शवतं, आणि विशेष म्हणजे 6वं घर तुमच्या जीवनामधला आरोग्याचा संपूर्ण ओहापोह सांगतं. म्हणून 6व्या घराला फार महत्व आहे. 6व्या घराचा स्थान, 6व्या घरातील राशी ही धनु राशी येते. म्हणजेच गुरुदेवतेची रास, आणि गुरूंचं जे गोचर आहे ते राशीपत्रिकेतील 12व्या घरातनं होतंय. बघा, गुरुदेव हे सप्तम दृष्टीने षष्ठाला पाहतायत, त्यामुळे आरोग्य उत्तम ठेवतील. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्या बाबतीमधील काही तक्रारी होत्या कुठल्याही प्रकारच्या, त्या आता शमू शकतील. त्यावरती मेडिसिन तुम्हाला मिळू शकेल, त्यावरती तुम्ही औषध उपचार तर करू शकणारच आहात, परंतु योगा, प्राणायाम या काही गोष्टींच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्य उत्तम करून घेण्याकडे तुमचा कल वाढवू शकता. म्हणजेच संपूर्ण महिना आरोग्यासाठी उत्तम आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये मोठे लाभ प्राप्त करून देणारी सुद्धा स्थिती गुरु महाराजांच्या कृपेने येणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा, उत्तम कार्य करा, आणि त्यातनं लाभ प्राप्त करून घ्या. याबरोबर ज्यांना विवाह करायचा अशा व्यक्तींना 12व्या स्थानातनं गुरुदेवांचं गोचर अशुभ का? तर मी म्हणेल नक्कीच नाही. तुम्हाला 12वा गुरु सुरू झालेला आहे, परंतु गुरुदेव वक्री अवस्थेमध्ये 12व्या स्थानात गोचर करतायत. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला विवाहाचे संकेत उत्तम आहेत. ज्या वधूवरांना विवाह करायचा आहे त्यांनी निश्चित प्रयत्न करावेत. या महिन्यात सुद्धा त्यांचं विवाहाचं कार्य घडून येऊ शकतं. यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुमची जन्मलग्न कुंडलीमध्ये जर विवाह योग सुरू असेल तर या गुरुचे शुभफळ तुम्हाला मिळू शकतात. राशीपत्रिकेतील 9व्या स्थानाकडे जाऊयात. 9वं घर काय दर्शवतं? 9वं घर हे भाग्योदय होईल का? परदेशात परराज्यात जाण्याची संधी मिळेल का? अध्यात्मामध्ये प्रगती होईल का? वडिलांचा एखादा बिझनेस आहे तो मी पुढे घेऊन जाऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी आपण भाग्यावरनं पाहतो. या स्थानाचे अधिपती गुरुदेव होतात, जे वेळातनं गोचर करतायत. त्यामुळे भाग्याच्या चतुर्थातनं गोचर करणं, त्रिक भावातनं गोचर करणं, म्हणजेच तुम्हाला परदेशामध्ये नोकरीसाठी प्रयत्नांना शुभ संकेत आणणं,
याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये नाविन्य आणणं आणि त्या माध्यमातून नक्कीच लाभाची स्थिती उंचावणं हे चांगलं फळ मिळू शकतं. वडिलोपार्जित एखादी प्रॉपर्टी आहे किंवा एखादा बिझनेस आहे, तो तुम्हाला टेक ओव्हर करायचा आहे, त्या बिझनेसमध्ये एंटर करायचंय, नक्की जा, नक्की करा. कारण या महिन्यामध्ये सुरू केलेलं तुमचं कार्य अगदी उल्लेखनीय होईल आणि लाभाचे उत्तम उत्तम संकेत प्राप्त होतील. कारण शुभ संकेत घेऊन येणारी गुरुदेवांची ही स्थिती आहे. राशीपत्रिकेतील या स्थानामधनं 12व्या राशीमधनं शनिदेवांचं गोचर आहे. शनी महाराज ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचं बळ वाढवतात, त्या ठिकाणचं फळ वाढवतात. कारण शनिदेव हे कर्माचे मालक आहेत, कर्म प्रदान करून देणारे ग्रह आहेत. ते तुमच्या जीवनामध्ये कर्मनिष्ठता आणतात ज्यावेळेस ते भाग्यातनं किंवा दशमातनं गोचर करतात. म्हणजेच तुम्हाला हे संपूर्ण महिनाभराचा जो कालावधी आहे यामध्ये काही शनिदेवांचं परिवर्तन नाही. त्यामुळे शनी महाराज तुम्हाला कर्मनिष्ठ करतील, कामामध्ये उत्तम उत्तम उल्लेखनीय तुमच्याकडनं काम करून घेतील आणि हे चांगलं फळ मिळेल. आणि गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला त्या कामातनं मोबदला लाभ प्राप्तीकडे तुमचा व्यवसाय किंवा नोकरी तुम्ही घेऊन जाऊ शकाल. नवीन नोकरी शोधणाऱ्या वर्गाला तर अत्यंत श्रेष्ठ आहेच, परंतु जो व्यापारी वर्ग आहे त्यांना मी सांगू इच्छिते, ज्यांचा उष्ण पदार्थ केमिकल क्षेत्रातला व्यवसाय आहे, औद्योगिक क्षेत्रातला व्यवसाय आहे, अशा वर्गाला श्रेष्ठ कालावधी आहे. जो मेडिकल फील्डमध्ये काम करतो त्यांना मी प्रामुख्याने सांगू इच्छिते, तुम्हाला दुसरा, तिसरा, चौथा असे 3 आठवडे अतिशय श्रेष्ठ असणार आहेत. त्या 3 आठवड्यामध्ये तुम्ही उत्तम उत्तम कार्य तुमच्याकडनं घडलेलं पाहणार आहे. ज्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी घडतात त्यांनी नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमच्या जीवनामध्ये या गोष्टी घडणारच असे काहीसे संकेत या महिन्यात आहेत. राशीपत्रिकेतील लाभावरून आपण लाभस्थिती पाहतो, आर्थिक आवक पाहतो, येणार किती आहेत हे पाहतो. लाभस्थानामध्ये असणारी वृषभ राशी आणि शुक्रदेवांचं गोचर हे राशीपत्रिकेतील सप्तम भावातनं मकर राशीतनं होत आहे. मित्र राशीतनं आणि स्वतःच्या घरातनं शुक्रदेव जेव्हा गोचर करतात त्यावेळेस लाभप्राप्ती घडून येते आणि तुमच्याकडनं उत्तम उत्तम लाभाच्या संधी अनेक येऊन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आर्थिक नियोजन करता येऊ शकतं. म्हणून काही पार्टनरशिप मधील व्यवसाय सुरू आहेत तुमचे किंवा तुम्ही सुरू करू इच्छिता, त्यातनं लाभाचे संकेत आहेत. नवीन एखादा बिझनेस तुम्ही स्टार्ट केलाय, त्याच्या नियोजनाची बैठक तुम्हाला घ्यायची आहे, त्यासाठी सुद्धा हा महिना संपूर्ण जानेवारी उत्तम ठरेल आणि त्या माध्यमातून तुम्ही कार्यक्षम व्हाल. राशीपत्रिकेतील 12वं घर खूप महत्वपूर्ण स्थान आहे. याला मोक्षप्राप्तीचं स्थान म्हटलं जातं, याला परदेशात स्थिर होण्याचं स्थान म्हटलं जातं किंवा या स्थानाला व्ययस्थान सुद्धा म्हणतात. कारण ते तुमच्या जन्मलग्न कुंडलीतील किंवा तुमच्या राशीपत्रिकेतील प्रथम भावाचं 12वं घर आहे, जिथे आपण व्यय होतो, शून्य होतो, असं ते 12वं स्थान ओळखलं जातं. यावरून आपण आपल्या जीवनामध्ये किती खर्च करू हे सगळ्या गोष्टी पाहतो. आणि या 12व्या स्थानाचे अधिपती जे होतात ते आहेत बुधदेव, जे सप्तमातनं गोचर करतात. त्यामुळे या महिन्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही खर्च करणार आहात पार्टनरशिप मधील व्यवसायासाठी, तुमच्या लाईफ पार्टनरसाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी आपण म्हणू. जास्तीत जास्त तुमचा खर्च होऊ शकतो, त्यांच्याकडे विशेष तुमचं लक्ष राहू शकतं, त्यांच्या जीवनातल्या अडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या हौशी आवडीसाठी तुम्हाला विशेष खर्च करण्यास या संपूर्ण महिन्यामध्ये प्रवृत्त तुम्ही होणार आहात. या पद्धतीने खर्चाचे योग आहेत. संपूर्ण महिनाभरामध्ये तुम्हाला मेडिटेशन करणं फार लाभदायक ठरू शकतं. अशा पद्धतीने आपण समजून घेतलं कर्क राशीच्या जातकांना संपूर्ण जानेवारी महिना कसा राहणार आहे. या महिन्यामध्ये प्लॅनिंग करायचं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. ते प्लॅनिंग हेच आहे की तुम्ही जो काही व्यवसाय निवडलाय, जी काही नोकरी निवडलेली आहे किंवा निवडू इच्छिता, त्यामध्ये तुम्हाला सातत्य कसं ठेवता येईल संपूर्ण वर्षभर याचं प्लॅनिंग तुम्हाला या महिन्यात बसून करायचं आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची साडेसाती नाहीये. गुरुदेवतेचं बळ 12व्या घरातनं आहे म्हणून ते संमिश्र आहे आपण म्हणू, वाईट अजिबात नाही. कारण ते वक्री अवस्थेमध्ये 12व्या घरातनं गोचर करतात. त्यामुळे त्यांचे शुभत्व, शुभ आशीर्वादच तुम्हाला मिळणार आहेत या संपूर्ण महिनाभरामध्ये. दत्त महाराजांच्या उपासनेत राहायचं आहे, स्वामींचा नामजप करायचा आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. फक्त हे 3 उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद, यश, कीर्ती, लाभ प्राप्ती सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून घेता येऊ शकतात. म्हणून सांगितलेली उपासना करा, स्वामींच्या नामजपामध्ये राहा. पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात त्या समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, नक्की मला संपर्क करू शकता. त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण ही तुमची प्रामुख्याने 3 गोष्टीतली माहिती पाठवायची आहे. ही माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला आमच्याकडनं तुम्हाला मेसेज येईल. त्या मेसेज प्रमाणे तुम्हाला एक ठराविक वेळ दिली जाते आणि त्या वेळेनुसार तुम्हाला फोन येऊन तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार दिली जाते. कोणी कृपया फोन करू नका, काही कारणास्तव फोन व्यस्त लागतो. या माध्यमातूनच आपण सगळ्यांशी संपर्क साधतो. त्यामुळे
तुम्ही व्हॉट्सअपचं माध्यम निवडा, लवकरच तुमच्या संपूर्ण मेसेजची दखल घेतली जाईल. पुन्हा भेटणार आहे, तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.